हॅलो एव्हरीवन, कशा आहात सगळे? तर बघा, आज आपण घेऊन आलो एक कामगार भरती विभाग भरतीचे जी आपण मॅरेथॉन सेशन चालू केलेले आहे. तर याचा हा सेकंड व्हिडिओ आहे, सेकंड पार्ट आहे बघा. तर या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे तुम्हाला की काही आपण फ्री जे वन लाइनर्स आहेत, 1200 प्लस वन लाइनर्स आणि जनरली तुम्हाला 600 प्लस काय आपले फ्री एमसीक्यूज भेटणार आहे. तर हे एमसीक्यूज आणि वन लाइनर्स कसे मिळवायचे, याची पीडीएफ कशी मिळवायची तुम्हाला, तर बघा बघू. बघा, जर तुम्हाला हे 1200 प्लस वन लाइनर्स आणि जे 600 प्लस एमसीक्यू जर आता पाहिजे असतील, याची पीडीएफ पाहिजे असेल, तर तुम्हाला बघा या व्हिडिओच्या कमेंट सेक्शन मध्ये जय हिंद सर म्हणून कमेंट करायचे, 10 कमेंट करायचे तुम्हाला. जनरली बघा, जय हिंद सर म्हणून 10 कमेंट करायचे आणि लगेच तुम्हाला त्याचा स्क्रीनशॉट आपल्या व्हॉट्सअपवर पाठवायचा आहे. व्हॉट्सअपचा आपला नंबर काय आहे? 9067057977. लक्षात घ्या, 057977. या नंबरवरती तुम्हाला तो स्क्रीनशॉट 10 कमेंटचा पाठवायचा आहे. या व्हिडिओ मध्येच कमेंट करायची आणि या नंबरला पाठवा. लगेच तुम्हाला मी ती पीडीएफ शेअर करतो. तर चला, हे 1200 प्लस वन लाइनर्स आहे आणि 600 प्लस एमसीक्यूज आहे, मोस्ट एक्सपेक्टेड आहे. बघा, आपण जे मापसूसाठी केलं होतं आणि त्यामधूनच प्रश्न उतरले होते, तसेच आपण यासाठी पण 1200 प्लस वन लाइनर्स आणि 600 प्लस एमसीक्यूज तयार केलेले आहे. हे मिळवण्यासाठी या व्हिडिओच्या कमेंट सेक्शन मध्ये 10 कमेंट करा जय हिंद सर म्हणून. बघा, आजचा क्वेश्चन बघू आपण. आंतरराज्यीय स्थलांतरित कामगार रोजगाराचे नियमन आणि सेवा शर्ती अधिनियम 1979 आंतरराज्य स्थलांतरित कामगारांच्या रोजगाराचे नियमन करण्याचे आणि त्यांच्यासाठी काय प्रदान करण्याचे उद्दिष्ट ठेवतो. तर लक्षात घ्या, हे काय म्हणतो, तुमचा जो आंतरराष्ट्रीय स्थलांतरित कामगार अधिनियम 1979 जे आहे, हे कशासाठी बनवलेले. तर लक्षात घ्या, हा जो अधिनियम आहे आपला, हा त्यांच्या सेवा शर्ती आणि त्यांच्या कल्याणासाठी तरतूद करण्यासाठी हा जो आंतरराज्य स्थलांतरित कामगार अधिनियम आहे, हा बनवलेला आहे. म्हणजे 51 बी राहील तुमचं उत्तर. बघा त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन. आंतरराज्य स्थलांतरित कामगार अधिनियम 1979 नुसार आंतरराज्य स्थलांतरित कामगारांना वेतन देण्याची जबाबदारी कोणाची आहे. तर लक्षात घ्या, जे आंतरराज्य स्थलांतरित कामगार आहे, यांना वेतन देण्याची जी जबाबदारी ही कंत्राटदार आणि मुख्य नियोक्ता यांची दोघांची असते. लक्षात घ्या, याचं उत्तर राहील तुमचं पर्याय क्रमांक सी. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक नेक्स्ट. सिनेमा कामगार व चित्रपटगृह कामगार अधिनियम 1984 प्रामुख्याने कोणाच्या रोजगाराच्या अटींचे नियमन आणि कल्याणासाठी तरतूद करतो. तर लक्षात घ्या, जे आपले सिनेमा कामगार व चित्रपटगृह अधिनियम 1984 हे जनरली जर बघितलं आपण, तर हे तुमच्या सिनेमा कामगार आणि चित्रपटगृह कामगार जे आहेत यांच्यासाठी जनरली हा कामगार बनवलेला आहे, हा अधिनियम बनवलेला आहे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक नेक्स्ट. सिनेमा कामगार व चित्रपटगृह कामगार अधिनियम 1984 नुसार सिनेमा कामगारांच्या कल्याणासाठी एक प्रमुख तरतूद काय आहे. तर लक्षात घ्या, भविष्य निर्वाह निधी आणि उपादानाची तरतूद ही याची प्रमुख तरतूद आहे. तर लक्षात घ्या, प्रश्न क्रमांक 54 उत्तर राहील बी. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक नेक्स्ट. औद्योगिक सेवा योजना स्थायी आदेश अधिनियम 1946 औद्योगिक आस्थापनांमधील मालकांना काय करणे आवश्यक आहे. तर लक्षात घ्या, या मालकांना रोजगाराच्या अटी परिभाषित करणारे स्थायी आदेश तयार करणे आणि प्रमाणित करणे हे आहे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक नेक्स्ट. औद्योगिक सेवा योजना स्थायी आदेश अधिनियम 1946 अंतर्गत स्थायी आदेशांचा प्राथमिक उद्देश काय आहे. लक्षात घ्या, यांचा जो प्राथमिक उद्देश आहे, रोजगाराच्या अटी पुरेशा अचूकतेने परिभाषित करणे आणि त्या कामगारांना ज्ञात करणे हे असते. त्यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन. सेक्युरिटायझेशन आणि रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल ऍसेट्स अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ऍक्ट 2002, ज्यालाच आपण काय म्हणतो, SARFAESI ऍक्ट, प्रामुख्याने बँका आणि वित्तीय संस्थांना कशाचे अधिकार देतो. लक्षात घ्या, हे जे जुने कायदे आहे यामधील आपण मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन जे आहे ते घेतलेले. लक्षात घ्या, याचं उत्तर राहील तुमचं पर्याय क्रमांक बी.
कारण की न्यायालयाच्या हस्तक्षेपाशिवाय अनुपादित मालमत्ता एनपीएस वसूल करणे याचा मुख्य उद्देश आहे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक नेक्स्ट. तर हे जो कायदा आहे तुमचा SARFAESI कायदा 2002 नुसार सुरक्षित मालमत्तेचा ताबा घेण्यापूर्वी बँकेने कर्जदाराला किमान किती दिवसांची नोटीस देणे आवश्यक असते. तर या मध्ये तुमची 60 दिवसांची बँकेने नोटीस देणे आवश्यक असते. पर्याय क्रमांक सी उत्तर राहील. त्यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन. विक्री संवर्धन कामगार सेवा शर्ती अधिनियम 1956 काही आस्थापनांमधील विक्री संवर्धन कर्मचाऱ्यांच्या सेवा शर्तींचे नियमन करण्याचे उद्दिष्ट ठेवतो. या अधिनियमांतर्गत खालीलपैकी कोणाला सामान्यतः विक्री संवर्धन कर्मचारी मानले जात नाही. तर लक्षात घ्या, हे जे विक्री संवर्धन अधिकारी आहे यामध्ये जनरली तुमच्या व्यवस्थापकीय कर्मचाऱ्याला हे विक्री संवर्धन कर्मचारी मानले जात नाही. उत्तर राहील याचं पर्याय क्रमांक सी. त्यानंतर बघा प्रश्न नेक्स्ट क्वेश्चन. तर काय म्हणतो नेक्स्ट क्वेश्चन आपल्याला, विक्री संवर्धन कामगार सेवा शर्ती अधिनियम 1976 अंतर्गत विक्री संवर्धन कर्मचाऱ्यांना प्रदान केलेल्या एक प्रमुख लाभ काय आहे. तर लक्षात घ्या, हा प्रमुख लाभ तुमचा काय असतो. पर्याय क्रमांक बी कामगार भरपाई अधिनियम 1923 आणि औद्योगिक विवाद अधिनियम 1976 लागू करणे. लक्षात घ्या, 1923 आणि 1947 लागू करणे हा यांचा मुख्य उद्देश असतो. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 61. श्रमिक संघ अधिनियम 1926 कामगार संघटनांच्या नोंदणीची तरतूद करतो आणि नोंदणीकृत कामगार संघटनांशी संबंधित कायदा परिभाषित करतो. कामगार संघटनेची नोंदणी करण्यासाठी किमान किती सदस्यांची आवश्यकता आहे. लक्षात घ्या, हे कामगार करण्यासाठी किमान जे आहे हे आपले 7 सदस्यांची तरतूद आवश्यक आहे. लक्षात घ्या, प्रश्न क्रमांक 61 सी उत्तर राहील. त्यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन. श्रमिक संघ अधिनियम 1926 श्रमिक संघ अधिनियम 1926 जे आहे नुसार नोंदणीकृत कामगार संघटनेला कशापासून संरक्षण मिळते. लक्षात घ्या, व्यापार विवादांशी संबंधित काही प्रकरणांमध्ये दिवाणी खटले यामध्ये त्यांना संरक्षण मिळत असते. लक्षात घ्या. त्यानंतर प्रश्न क्रमांक 23. महाराष्ट्र खाजगी सुरक्षा रक्षक नोकरीचे नियमन व कल्याण अधिनियम 1981 या अंतर्गत खाजगी सुरक्षा रक्षकांच्या रोजगाराचे नियमन करण्याचे आणि कशाच्या स्थापनेद्वारे त्यांच्या कल्याणासाठी तरतूद करण्याचे उद्दिष्ट ठेवतो. तर जनरली जर बघितलं आपण तर याचं उत्तर राहील तुमचा पर्याय क्रमांक बी सुरक्षा रक्षक मंडळ. उत्तर काय राहील, सुरक्षा रक्षक मंडळ. त्यानंतर बघा महाराष्ट्र खाजगी सुरक्षा रक्षक अधिनियम 1981 अंतर्गत स्थापित सुरक्षा रक्षक मंडळाचे प्राथमिक कार्य काय आहे. लक्षात घ्या, स्थापित सुरक्षा रक्षक मंडळाचे स्थापित कार्य जर बघितलं आपण, हे तुमच्या सुरक्षा रक्षक मुख्य नियुक्तांची नोंदणी करणे आणि त्यांच्या रोजगारांचे नियमन करणे हे आहे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 65. श्रमिक पत्रकार आणि पत्रकारेतर सेवा शर्ती संकीर्ण अधिनियम 1955 कार्यरत पत्रकार आणि इतर वृत्तपत्र कर्मचाऱ्यांच्या सेवा शर्तींचे नियमन करतो. या अधिनियमाची प्रमुख तरतूद खालीलपैकी कोणती आहे. याची जर तरतूद बघितली आपण तर ही तुमच्या वेतनाचे दर निश्चित करण्यासाठी आणि सुधारित करण्यासाठी वेतन मंडळाची स्थापना ही आहे. म्हणजे ऑप्शन बी उत्तर राहील याचं. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 66. श्रमिक पत्रकार अधिनियम 1955 नुसार सलग 4 आठवड्यांच्या कालावधीत कार्यरत पत्रकारासाठी जास्तीत जास्त किती कामाचे तास विहित केले जाते. हे जर बघितलं आपण तर याचं उत्तर राहील तुमचं 144 तास. जास्तीत जास्त 144 कामाचे तास हे विहित केले जाते. त्यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन. महाराष्ट्र कामगार वैध थकबाकी प्रदान अधिनियम 2030 कामगारांना त्यांच्या कायदेशीर थकबाकीचे त्वरित प्रदान सुनिश्चित करण्यासाठी लागू करण्यात आला. या अधिनियमांतर्गत कायदेशीर थकबाकी म्हणून काय मानले जाते. लक्षात घ्या, जो महाराष्ट्र कामगार वैध थकबाकी प्रदान अधिनियम 2003 आहे यानुसार जर बघितलं आपण तर तुमचा जो आहे भविष्य निर्वाह निधी योगदान हा तुमचा कायदेशीर थकबाकी म्हणून जनरली मानले जाते. लक्षात घ्या, बी ऑप्शन काय राहील याचं, सॉरी याचा उत्तर राहील तुमच्या कामगार कोणत्याही कामगार कायदा करार किंवा तडजोडीनुसार कामगाराला देत असलेली कोणतीही जनरली जी वस्तू आहे ही जनरली आपण गणल्या जाते. याचं उत्तर काय राहील तुमच्या पर्याय क्रमांक सी उत्तर राहील याचं. काय उत्तर राहील पर्याय क्रमांक सी.
याचं उत्तर जर बघितलं आपण तर याचं उत्तर राहील पर्याय क्रमांक सी, आहे की नाही. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 68, महाराष्ट्र कामगार वैध थकबाकी प्रदान अधिनियम 2003 न भरलेल्या कायदेशीर थकबाकीच्या वसुलीसाठी कोणती यंत्रणा प्रदान करतो? नियमित न्यायालयात दिवाणी खटला दाखल करणे, जिल्हाधिकाऱ्यांमार्फत जमीन महसुलाची थकबाकी म्हणून वसुली, मालकाच्या बँक खात्यातून थेट कपात, मालकाच्या वैयक्तिक मालमत्तेची जप्ती. तर लक्षात घ्या, यामध्ये जर बघितलं आपण तर जिल्हाधिकाऱ्यांमार्फत जमीन महसुलाची थकबाकी म्हणून वसुली, म्हणजेच उत्तर काय राहील याचं? ऑप्शन बी. त्यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन, औद्योगिक विवाद अधिनियम 1947 औद्योगिक विवादांच्या चौकशी आणि निराकरणासाठी यंत्रणा प्रदान करतो. खालीलपैकी कोणते या अधिनियमांतर्गत प्राधिकरण नाही? कार्य समिती, समेट समिती, कामगार न्यायालय, राष्ट्रीय मानवाधिकार आयोग. तर लक्षात घ्या, जो औद्योगिक विवाद अधिनियम 1947 अंतर्गत जो आहे तो राष्ट्रीय मानवाधिकार आयोग हे त्यामध्ये प्राधिकरण नाही. तर लक्षात घ्या, ऑप्शन याचं उत्तर डी राहील. काय राहील? ऑप्शन डी. नेक्स्ट क्वेश्चन बघा, औद्योगिक विवाद अधिनियम 1947 नुसार 100 किंवा अधिक कामगार असलेल्या औद्योगिक आस्थापनेत कामगारांना कामावरून काढण्यासाठी पूर्व अट काय आहे? लक्षात घ्या, औद्योगिक विवाद अधिनियम 1947 नुसार 100 किंवा अधिक कामगार असलेल्या औद्योगिक आस्थापनेत कामगारांना कामावरून काढण्यासाठी पूर्व अट जी आहे ही पूर्व अट आपली 3 महिन्यांची नोटीस किंवा त्याऐवजी वेतन आणि योग्य सरकारची पूर्व परवानगी आहे. लक्षात घ्या, ही आवश्यक असते. म्हणजे उत्तर काय राहील याचं? बी. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 71, उद्योग विकास व नियमन अधिनियम 1951 कोणत्या प्रकारच्या उद्योगांच्या विकास आणि नियमनासाठी तरतूद करतो? तर लक्षात घ्या, हा तुमच्या जनरली जर बघितलं आपण तर फक्त कुटीर उद्योगांची काय करत असते? हे कुटीर उद्योगांची तरतूद करते. ऑप्शन बी उत्तर राहील. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 72, नेक्स्ट क्वेश्चन, उद्योग विकास व नियमन अधिनियम 1951 चा प्राथमिक उद्देश काय आहे? तर बघा, जे आपले उद्योग विकास व नियमन अधिनियम 1951 चा जर आपण प्राथमिक जर उद्देश बघितला, हे तुमच्या फक्त सार्वजनिक हितासाठी जनरली विशिष्ट उद्योगांच्या विकास आणि नियमनासाठी तरतूद करतो. त्यामुळे हा याचा ऑप्शन बी याचा उत्तर राहील. त्यानंतर बघा प्रश्न नेक्स्ट क्वेश्चन, सामान्य धारा अधिनियम 1997 हा एक जो आहे तो तुमच्या केंद्रीय अधिनियम आणि नियमांचे काय करत असतो? तरतूद करतो. लक्षात घ्या. त्यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन, सामान्य धारा अधिनियम 1997 नुसार खालीलपैकी कोणते तत्व सामान्यतः समाविष्ट नाही? लक्षात घ्या, कोणते तत्व समाविष्ट नाही? तर जर बघितलं आपण तर यामध्ये फक्त आणि फक्त नैसर्गिक न्यायालयाची तत्वे हे समाविष्ट नाही, बाकी सर्व यामध्ये समाविष्ट आहे. ऑप्शन सी उत्तर राहील. त्यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन, प्रश्न क्रमांक बघा नेक्स्ट क्वेश्चन नंबर महाराष्ट्र सामाजिक सुरक्षा संहिता 2021 महाराष्ट्रात कोणत्या केंद्रीय संहितेची अंमलबजावणी करण्यासाठी तयार करण्यात आले आहेत? तर लक्षात घ्या, प्रश्न क्रमांक 75 चं उत्तर राहील तुमचं सी, सामाजिक सुरक्षा संहिता 2020. लक्षात घ्या, महाराष्ट्र सामाजिक सुरक्षा संहिता 2021 यामध्ये जनरली जर बघितलं आपण तर 2020 चा आहे सोशल सिक्युरिटी कोड, याची अंमलबजावणी करण्यासाठी याचा तयार करण्यात आलेली आहे. त्यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन, महाराष्ट्र सामाजिक सुरक्षा संहिता नियम 2021 द्वारे असंघटित कामगारांसंदर्भात संबोधित केलेला एक महत्त्वाचा पैलू काय आहे? तर लक्षात घ्या, असंघटित कामगारांसाठी सामाजिक सुरक्षा योजनांच्या नोंदणी आणि प्रशासनाची तरतुदी यासाठी याचा एक महत्त्वाचा पैलू आहे. म्हणजेच काय? याचं उत्तर राहील तुमच्या बी. त्यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन, महाराष्ट्र दुकाने व आस्थापना नोकरीचे सेवा शर्तींचे नियम 2018 कोणत्या अधिनियमांतर्गत तयार करण्यात आलेले? तर लक्षात घ्या, याचं उत्तर राहील तुमचं महाराष्ट्र दुकाने व आस्थापना नोकरीचे नियम व सेवा शर्ती अधिनियम 2017 याचं उत्तर राहील तुमच्या बी. त्यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन, महाराष्ट्र दुकाने व आस्थापना नोकरीचे व सेवा शर्तींचे नियम 2018 द्वारे कामाच्या तासांसंदर्भात कोणता महत्त्वपूर्ण बदल करण्यात आला आहे? तर लक्षात घ्या, यामध्ये जर बघितलं आपण तर जो महत्त्वाचा बदल आहे
हा तुमच्या कामाच्या तासांमध्ये लवचिकता आणलेली आहे यानुसार, आणि जे सुरक्षा उपाय आहे काही महिलांसाठी जे रात्री काम करण्याची परवानगी वगैरे असे जे आहेत यामध्ये बदल करण्यात आलेले आहेत. तर बघा याचं उत्तर राहील तुमच्या पर्याय क्रमांक बी. त्यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन, कारखाना अधिनियम 1948 प्रामुख्याने कोणत्या ठिकाणी कार्यरत कामगारांच्या आरोग्य, सुरक्षा आणि कल्याणावर लक्ष केंद्रित करतो? तर लक्षात घ्या, कारखाना अधिनियम 1948 प्रामुख्याने जे आहे हे जे लोक आहेत किंवा जे कामगार आहेत आपले, तर हे जिथे कारखान्यामध्ये काम करत असतात तर यांच्या सुरक्षे आणि आरोग्यासाठी हा बनवलेला आहे. म्हणजे याचं उत्तर राहील बी, पर्याय क्रमांक बी उत्तर राहील. बघा त्यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणतो आपल्याला, कारखाना अधिनियम 1948 नुसार कोणत्याही कारखान्यात कामासाठी किमान वय किती वर्षे पाहिजे? तर लक्षात घ्या, कोणत्याही कारखान्यामध्ये जर किमान वय जर बघितले तर 14 वर्ष, म्हणजे ऑप्शन बी उत्तर राहील. किती? कमीत कमी तुमचं वय जे आहे ते 14 वर्षे असायला पाहिजे. त्यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन, महाराष्ट्र कामगार कल्याण निधी अधिनियम 1953 कोणाच्या कल्याणाला प्रोत्साहन देण्यासाठी कामगार कल्याण निधीचा स्थापनेची तरतूद केली जाते? तर लक्षात घ्या, हे कारखाने, दुकान आणि इतर आस्थापनांमधील जे कामगार आहेत यांच्यासाठी हे बनवलेली याची तरतूद आहे. तर लक्षात घ्या, उत्तर राहील याचं बी. काय राहील? बी. त्यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन, महाराष्ट्र कामगार कल्याण निधीमध्ये योगदानाचा एक प्रमुख स्रोत काय आहे? तर बघा यामध्ये मालक आणि कर्मचाऱ्यांकडून योगदान आणि कर्मचाऱ्यांकडून वसूल केलेले दंड हे एक प्रमुख स्रोत आहे. म्हणजे उत्तर काय राहील? ऑप्शन बी. त्यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन, इमारत व इतर बांधकाम कामगार रोजगार व सेवा शर्ती नियम अधिनियम 1996 किती किंवा त्याहून अधिक बांधकाम कामगार असलेल्या आस्थापनांना लागू होतो? तर लक्षात घ्या, प्रश्न क्रमांक नेक्स्ट याचं उत्तर जे बघितलं आपण तर हे तुमच्या फक्त आणि फक्त 10 कामगारांना लागू होत असतो. तर लक्षात घ्या, उत्तर काय राहील याचं? ऑप्शन क्रमांक बी. त्यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन, इमारत व इतर बांधकाम कामगार रोजगार व सेवा शर्ती नियम अधिनियम 1996 बांधकाम कामगारांच्या कल्याणासाठी कोणती प्रमुख तरतूद करतो? तर लक्षात घ्या, ही प्रमुख तरतूद जर बघितली आपण तर ही तुमच्या कल्याणकारी मंडळे आणि कल्याण निधीची स्थापना याची तरतूद हे करत असतो. म्हणजेच काय, कल्याणकारी मंडळ आणि कल्याण निधीची स्थापना, म्हणजे ऑप्शन बी उत्तर राहील. काय राहील? ऑप्शन बी. त्यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन, प्रश्न क्रमांक 85, महाराष्ट्र दुकाने व आस्थापना नोकरीचे नियमन व सेवा शर्ती अधिनियम 2017 ने कोणत्या पूर्वीच्या अधिनियमाची जागा घेतली? लक्षात घ्या, महाराष्ट्र दुकाने व आस्थापना नोकरीचे अधिनियम 2017 याने पूर्वीचा जो आहे महाराष्ट्र दुकाने व आस्थापना अधिनियम 1948 ची जागा घेतलेली आहे. 1948 हे लक्षात घ्या. म्हणजे ऑप्शन क्रमांक बी उत्तर राहील याचं. त्यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन, महाराष्ट्र दुकाने व आस्थापना नोकरीचे नियमन व सेवा शर्ती अधिनियम 2017 चे एक प्रमुख वैशिष्ट्य कशासाठी तरतूद करते? तर लक्षात घ्या, हे जो आहे आपल्या प्रमुख तरतूद हे विशिष्ट अटींच्या अधीन राहून दुकाने आणि आस्थापनांना 24 तास 7 दिवस उघडी ठेवण्याची परवानगी देतो. लक्षात घ्या, म्हणजेच ऑप्शन काय राहील याचं? बी उत्तर राहील. त्यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन, काय म्हणतो आपल्याला, सिने संतोषी किंवा सिने कामगार कल्याण निधी अधिनियम 1981 कोणाच्या कल्याणासाठी निधीच्या स्थापनेची तरतूद करतो? तर लक्षात घ्या, जसं नावातच आहे सिने कामगार, म्हणजे कोणाची असेल यामध्ये? सिनेमामध्ये कामगार. उत्तर काय राहील? ऑप्शन बी. असे बी तुम्ही क्वेश्चन सोडवू शकता. त्यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन, प्रश्न क्रमांक 88, सिने संतोषी सिने कामगार कल्याण निधीसाठी महसुलाचा प्राथमिक स्रोत काय आहे? तर लक्षात घ्या, यांचा प्राथमिक महसुलाचा जो स्रोत आहे हा केंद्र सरकारद्वारे अनुदान, म्हणजेच काय? ऑप्शन बी उत्तर राहील. त्यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन, पर्यावरण संरक्षण अधिनियम 1986 अंतर्गत केंद्र सरकारला कोणते अधिकार आहेत? पर्यावरण संरक्षण अधिनियम 1986 अंतर्गत केंद्र सरकारला कोणते अधिनियम आहेत? याचं उत्तर बघा तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा कोणता आहे ते. त्यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन, महाराष्ट्र वेतन संहिता अधिनियम नियम 2021 महाराष्ट्रात कोणत्या केंद्रीय संहितेची अंमलबजावणी करण्यासाठी तयार करण्यात आलेला आहे? तर लक्षात घ्या, महाराष्ट्र वेतन संहिता नियम 2021 हे जे आहे हे आपल्या महाराष्ट्रामध्ये वेतन संहिता 2019 ची अंमलबजावणी करण्यासाठी तयार करण्यात आलेले आहे. लक्षात घ्या, याचं जे उत्तर आहे हे तुमच्या राहील पर्याय क्रमांक डी. काय राहील? पर्याय क्रमांक
डी. त्यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन, महाराष्ट्र वेतन संहिता नियम 2021 द्वारे वेतनासंदर्भात संबोधित केलेला एक महत्त्वाचा पैलू काय आहे? लक्षात घ्या, महाराष्ट्र वेतन संहिता नियम 2021 द्वारा जो महत्त्वाचा जो पैलू आहे, हा पैलू वेतनाचे इलेक्ट्रॉनिक हस्तांतरण आणि वेतन कालावधी निर्दिष्ट करण्यासाठी तरतुदी, म्हणजे ऑप्शन बी राहील. त्यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन, वेठबिगार पद्धत किंवा निर्मूलन अधिनियम 1976 वेठबिगार पद्धत रद्द करण्याचे आणि वेठबिगार कामगारांच्या पुनर्वसनासाठी तरतूद करण्याचे उद्दिष्ट ठेवतो. या अधिनियमाचे मुख्य तत्व काय आहे? तर लक्षात घ्या, या अधिनियमाचे मुख्य तत्व जर बघितले आपण, तर हे तुमच्या जे कामगार आहे या वेठबिगार पद्धत पूर्णपणे रद्द करण्यासाठी हे याची मुख्य तत्व आहे. लक्षात घ्या, ऑप्शन बी राहील याचं उत्तर. त्यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन, वेठबिगार पद्धत निर्मूलन अधिनियम 1976 नुसार वेठबिगार कामगारांची ओळख, सुटका आणि पुनर्वसन करण्याची प्राथमिक जबाबदारी कोणाची आहे? तर ही जनरली प्राथमिक जबाबदारी आपल्या राज्य सरकार आणि जिल्हा दंडाधिकारी यांची असते, म्हणजे ऑप्शन सी उत्तर राहील. त्यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन, कंत्राटी कामगार नियमन व निर्मूलन अधिनियम 1970 प्रत्येक आस्थापनेला लागू होतो, ज्यात मागील 12 महिन्यांच्या कोणत्याही दिवशी किती किंवा त्याहून अधिक कामगार कंत्राटी कामगार म्हणून कार्यरत आहे किंवा कार्यरत होते? तर लक्षात घ्या, तुमचा जो प्रश्न क्रमांक 95 आहे, तर याचं उत्तर तुमचा 20 किंवा अधिक, म्हणजेच काय, प्रश्न क्रमांक 95 सी उत्तर राहील, 20 किंवा अधिक कार्यरत होते. त्यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन, कंत्राटी कामगार नियमन व निर्मूलन अधिनियम 1970चा प्राथमिक उद्देश काय आहे? तर जे आपल्या प्रश्न क्रमांक 96 आहे, तर कंत्राटी कामगार नियम व निर्मूलन अधिनियम 1970 याचा जो प्राथमिक उद्देश आहे, विशिष्ट आस्थापनांमध्ये कंत्राटी कामगारांच्या रोजगाराचे नियमन करणे आणि विशिष्ट परिस्थितीत ते रद्द करण्याची तरतूद करणे, म्हणजे ऑप्शन बी उत्तर राहील. नेक्स्ट क्वेश्चन बघा, महाराष्ट्र औद्योगिक संबंध नियम 2021 महाराष्ट्रात कोणत्या केंद्रीय संहितेची अंमलबजावणी करण्यासाठी तयार करण्यात आलेले? औद्योगिक संबंध नियम 2021 म्हणजे हे तुमच्या बघा औद्योगिक नाव आलं, म्हणजे याचं उत्तर काय राहील तुमच्या औद्योगिक संबंध संहिता 2020 साठी त्याची तरतूद करतो हा.